नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो कराडला, कारण की आज होतं ऑफरोडिंगच्या स्पर्धा. म्हणून काय आवरून बघा चाललेलो. प्रत्येक बाई आपण कसं टॉपमध्ये आवरलेलं नाद करते काय, यावंच लागते. त्यात आज मोसम पण शेवट झालता हो, त्यामुळे कसं जायला मजा येतो. ते टीम कराड ऑफरोडर्स याने भरवलेल्या ऑफरोडिंगच्या स्पर्धा, मग काय बघायच की हो. तिथं पोचलो फायनली. गाड्या वगैरे पार्किंग करून वगैरे घेतल्या आपल्या. आणि हे बघू शकता तुम्ही नजारा वगैरे कसा आहे. शेवट की हो, नुसता हानकी बडे दर्रावडे हो. त्यात ह्या गाड्या बा कशा दिसते. नाद करते काय, यावंच लागतंय. फायनली पोचलोय आम्ही, पण गर्दी खूप आहे आणि आज अंतर पण लय लांब आहे. तर बघू शकताय बघा, ही गाडी इथं थांबलेली फोटोशूटला. ही बघा गाडी शूटला वगैरे. बस बस कुठं आहेत हँड सुपर तुमची काल माझी आई बोलली तुझ्या तिच्या आईला. ज्यांना पण फोटोशूट वगैरे करायचे गाडीचे ते इथे येऊन करू शकता. लोकेशन एक नंबर आहे. बापू, तुमची इच्छा आहे का फोटो काढायची? चला, आज कपडे प्रत्येकाने चांगले घातले म्हटल्यावर फोटो पण खट्ट काढायचा. आज सपला विषय. काठीला आधार मिळालाच पाहिजे भावाला. आज काठीला आधार भेटलाच पाहिजे. बस आहे का, काठीला आधार भेटलाच पाहिजे आज. करा तुम्ही भावाला. या वर्षी काम झालंच पाहिजे करून ते. आमची काठी मोडली तरी चालेल, पण भावाच्या काठीला आधार भेटलाच पाहिजे करून ते. तर मित्रांनो, या भावाने तर गाडी आणलेली, तीसाठी शो साठी आणलेली फक्त बाईनं. आणि हे बघू शकता द दक्कन ऑफरोडर्स यांनी हे पण आलते. हे बघू शकता गाड्या कशा आहेत. वरचे ट्रॅक वगैरे झालते. आम्हाला याला जरा लेट झाल्यामुळं आम्हाला ते वरचे ट्रॅक वगैरे भेटायला मिळाले नाही. तर दक्कनवाल्यांनी पाक जहाज काढायला सुरू केला. नुसता गिर 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 नुसता भिंगिरी हो. बघाय पण मजा येत होती. पब्लिक पण नुसता वर होत. बाप्पू पण म्हणला असे रे आपण करूया काय असलं काय. तर म्हणलो नको नको, आपले व्हील जायचे सगळ्या बाजूला. तर टीम कराड ऑफरोडर्स आले बघा. त्यांना असे काही करू नका वगैरे सांगितलं. तर पण पब्लिक काय ऐकते, पब्लिक नुसताच जात. तिकडं दुसरा ट्रॅक चालू झालता. हे बघू शकता गाडी कशी इट्टी उठवत चाललेली. नाद करते काय, यावंच लागतंय टीम कराड ऑफरोडर्स बघायला. तर इकडं बघा या भावानं इकडे काय चाललेलं यांचं. गाडी पूर्णपणे प्रॉपर अडकलेली. त्यांनी कशी कशी काढत होती बघा. आणि तिथं निघत नव्हते म्हणून सगळी पब्लिक म्हणत होतं भावा झाडाला बांध, झाडाला बांध. आणि तो काय ऐकत नव्हता. शेवटी त्याने झाडाला बांधलं. झाडाला बांधल्यावर झाडाची अवस्था कशी गेली त्या गाडीनं. तरी ती गाडी काही निघली नाही. पाक हलवून तो दमला आणि काय सकट निघली नाही. त्या गाडीला ट्रॅक्टरवरनं बाजूला काढलं. तर ही दुसरी गाडी आली. दुसरी गाडी काय थट्टत नव्हती, नुसता भिंगरीगत जात होती. पण अडकली. पण त्या भावानं रिवर्स घेऊन पाक शेवटच केला. आणि लगेच गाडी बघा छप्पशिरी कशी काढली भावानं. दणका विषय हो. नुसता ऑफरोडिंग म्हणजे रिअल ऑफरोडिंग असल्यागत वाटत होतं. नुसता हानकी बोडी धुर्रा उडी हो. आता बघा कसा आला शेवटच की हो. तर हा तिसरा पण आला. तिसऱ्यानंतर काय बघा कशी गाडी काढली लगेच. गाडी खाली आली पण त्याला काही कंट्रोल होईना. तो कसा तडपड लागत करायला लागला बाकी. आता घालते म्हणलं आता पब्लिकच्या अंगावर. पण तसं काय झालं नाही. नुसता धर्रा उठवला भावानं. आणि इथलं ट्रॅक वगैरे संपलेलं, त्यामुळे पब्लिक सगळं पुढच्या ट्रॅकवर चाललेलं. पुढचा ट्रॅक पण जरा इंटरेस्टिंग होता. त्यामुळे म्हणलं बाप्पूला म्हणलं चला पुढे जाऊया आपण. आता बाप्पू कसा आहे बघा. बाप्पू म्हणते श्री कसा दिसते. शेवटच की हो. तो काय इकडे बघा फायरिंग चालू झाली. माणसं साऊंडची कॉम्पिटिशन करतात आणि हे लोक गाडीची फायरिंग वर नाद करते काय जगापेक्षा वेगळं. तर या भावाने केली की भिंगरी सुरू. असा नुसता धर्रा आणि की बोडी धर्रा बोडी. भावाने शेवटच केला हो. व्हिडिओग्राफरने व्हिडिओ खट्टच करायला लावला.
तर इकडं ऑफ रोडर्सवाले आली टीम कराड ऑफ रोडर्स. तर ते म्हणले असे काय करू नका, असे काय करू नका, हे तुमची गाडी फॉलो करण्यात येईल, हे त्यांचं चालू होतं. पण पब्लिक काय ऐकते, पब्लिक नुसता जाण दूर संगच की हो. नाही एक राऊंड म्हणत पब्लिकनं नुसता युअर टच केला. तर रे दादा म्हणते अरे देणार रे म्हणलं आता काय तो देतो या. तर तिकडं शेवटचा ट्रॅक वगैरे चालू झाला. शेवटचा ट्रॅक तर बाई शेवट होता, बघण्यासारखा होता माहिती का. म्हणजे खरं ऑफ रोडिंग काय असतं ते इथं आल्यावर आपल्याला काय आलं. आपण नुसता पिक्चरमध्ये वगैरे आपण बघत असतो, म्हणजे यूट्यूबला वगैरे. तर आज आपण पहिल्यांदा रिअलमध्ये आपण बघितलं, त्यामुळे हे आपल्याला भारी वाटलं. आणि तुम्ही बघू शकता गाडी कशी जाते, दगडावरून वगैरे कशी चढते, काय करते, त्यांनी मॉडिफिकेशन कसल्या पद्धतीने केलं असेल, त्या गाडीला खर्च वगैरे हे बघू शकता तुम्ही. गाडी कसल्या दगडातून येते. खरं सांगतो भावानो, या ज्याला नाद आहे ना तोच या क्षेत्रात उतरतो बरं का. आणि अशा ठिकाणी ड्रायव्हिंग करायचं म्हणजे सुखाचं नव्हतं. गाडी वगैरे आहे, जरा जरी स्लिप झाली, गाडी पलटी वगैरे झाली तर यात भरपूर सारं रिस्क असतं. त्यातनं पण हे लोक अशी गाडी वगैरे काढतात, मला बघूनच माझ्या अंगावर काटा येत होते. पण बाई शेवट म्हणजे आपल्या इकडं पहिल्यांदाच असं मी बघायला वगैरे गेलो असेल, यांचं दुसरं सीझन आहे, पण आपल्याला हे पहिल्यांदा कळालं इंस्टाग्राममुळे. त्यामुळे आपण गेलतो, आपण सलग 2 दिवस तिकडं होतं. म्हणलं हे पहिल्या दिवशी आपण काय ब्लॉग वगैरे काढले नाहीत, पण म्हणलं आता दुसऱ्या दिवस आहे, म्हणलं फायनल पण होते, ते आपण म्हणले आपण ब्लॉग वगैरे करूया, त्या माध्यमातून आपले पण जरा सबस्क्राईबर वगैरे वाढतील. मित्रांनो बघूया बापूला कसं वाटलं. बापू कसं वाटलं तुला? छान वाटलं मला, एकदम छान वाटलं. तुम्हाला? कालच्या ट्रॅक आज लय भारी होते करून, त्यामुळे लय छान वाटलं करून ते. प्रतीक एकदम भारी, कालपेक्षा रिस्पॉन्स आज कसा होता? एकदम चांगला होता. एकदम चांगला होता करून ते. आणि आजचे ट्रॅक तर लयच भारी होते कालच्या पेक्षा तरी पण. ऍडव्हेंचर होत्या बापू. बुका राडा अंगावर सगळा धुळा भरलाय, सगळं धुळा उडलाय अंगावर आमच्या. गॉगल असून पण आमच्या डोळ्यात माती चालली होती करून ते वगैरे. संपला विषय. चला आता. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करा.